काल 26 जुलै, कारगिल डे खूप धूमधाममध्ये मनवला गेला पूर्ण भारतभर. विजय दिवस मे 1999. या मे 1999 कारगिलमधील आपल्या महत्त्वाच्या चौक्या ज्या पाकिस्तानने ताब्यात घेतल्या होत्या आणि त्या चौक्यांवरनं उंचावरून त्यांनी आपल्या सैनिकांवर हल्ला सुरू केला आणि तिथंच कारगिलचं युद्ध सुरू झालं. आता कारगिल हे शहर जम्मू काश्मीर या राज्यात लडाखच्या जवळ साधारणतः 8,740 फुटावरती हे शहर वसवलेलं आहे. वळणावळणाचे रस्ते, प्रतिकूल हवामान आणि त्याच्याही पुढे 15,000 ते 18,000 फूट हाईटवर, इतक्या उंचावर, जिथे बर्फच बर्फ, कडाक्याची थंडी, अशा ठिकाणी आपल्या महत्त्वाच्या चौक्या होत्या. आपण ऐकून माहीत असेल आपल्याला, तोलोलिंग चौकी, टायगर हिल चौकी, अशा या महत्त्वाच्या चौक्या जर पाकिस्तानच्या ताब्यात गेल्या असत्या, थोडक्यात कारगिलच्या युद्धात जर त्यांना तिथं घुसण्यात यश मिळालं असतं आणि उंचावरच्या जर चौक्या त्यांच्या ताब्यात आल्या असत्या, तर या कारगिलजवळून जाणारा नॅशनल हायवे क्रमांक 1, मित्रांनो, अक्षरशः तुम्हाला दळणवळण मुश्किल झालं असतं. आपल्या भारत देशाचा जो काही दारुगोळा येतो आपल्या इंडियन आर्मीच्या सगळ्या चौक्यांसाठी, सगळ्या जवानांसाठी, जो काही दारुगोळ्याचा सप्लाय केला जातो ठिकठिकाणच्या ॲम्युनिशन फॅक्टरीमधनं, तो सगळा दारुगोळा त्या चौक्यांपर्यंत पोहोचवला जातो, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरनी कुठलेही असे पदार्थ नेण्याची सोय नसते. तिथं मग बाय रोड जावं लागतं. अतिशय कमी रुंदीचे रस्ते आणि एका साईडला उभा पर्वत, दुसऱ्या साईडला खोल दरी. अशा ठिकाणी हे असे हेवी ट्रक चालवणारे आपले ड्रायव्हर, आर्मीचे ड्रायव्हर, यांना कोटी कोटी नमन करतो मी. कारण एखादा ट्रक दारुगोळा असा कधीच जात नसतो. एक मोठा कॉन्व्हॉय असतो, त्याच्यामध्ये मग 50 वाहनं असतील, 60-70 असतील, 80-90 वाहनं असतील. मग हा इतकं जिकिरीचं काम, दारुगोळा त्या चौकीपर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला. निर्धोकपणे रस्त्याने गेलं पाहिजे. रस्त्यावरती कुठल्याही शत्रूला समजलं नाही पाहिजे की ये जो कॉन्वॉय जा रहा है इसमें सब दारू, गोला बारूद, सब कुछ है. याच गोष्टी त्यांना समजणं सोपं झालं असतं जर या चौक्या त्यांच्याकडं ताब्यात गेल्या असत्या तर. म्हणजे ह्या चौक्यांचं महत्त्व तुम्हाला समजावं म्हणून मी हे थोडंसं एक्सप्लेन करून सांगतोय. कोणत्या प्रतिकूल हवामानात आपला हा जवान, आपला हा मिलिटरीतला माणूस, आपला हा सैनिक, जो देश सर्वतोपरी एकच ब्रीदवाक्य घेऊन आपली जानसुद्धा आपल्या या तिरंग्यासाठी कुर्बान करण्याच्या इराद्याने ज्या मिलिटरीमध्ये भरती झालेला असतो, हा अशा पद्धतीने दारुगोळा जेव्हा 60-70 वाहनांमधून कॉन्व्हॉय जात असतो, त्यावेळेस अक्षरशः जर संध्याकाळ झाली तरी त्या ड्रायव्हर लोकांना हेडलाईट्स लावण्याची परवानगी नसते. जे वाहन सगळ्यात पुढं असतं त्या वाहनाच्या समोर फक्त बारीकसे टॉर्च घेऊन काही जवान पळत असतात. त्या टॉर्चच्या उजेडात त्या पहिल्या ट्रकच्या ड्रायव्हरनी इतक्या प्रतिकूल रस्त्यावरून तो ट्रक पुढे न्यायचा आहे आणि मग इतर ट्रकनी त्या एका ट्रकला फॉलो करत राहायचं आहे विदाऊट हेडलाईट्स. कारण जर अशी रांगेतनं हेडलाइट्स दिसली तर शत्रूला हा संशय येतो की इंडियन आर्मी कुछ सप्लाई कर रही है, हो सकता है ये बारूद होगा, गोला बारूद होगा.
ॲम्युनिशन्स होगा, कुछ हत्यार होंगे, चलो उडा देते हैं इस कॉन्वॉय को, असा वाईट विचार शत्रूच्या मनात येऊ शकतो. आणि तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे की एक साधी बॉम्बनी भरलेली मारुती कार किंवा दुसऱ्या कंपनीची कोणती का असेना, ती कार आपल्या एका कॉन्वॉयमध्ये घुसल्यानंतर आपले 44 CRPFचे जवान जळून भस्मसात झाले होते. शरीराचे तुकडे तुकडे झाले होते, गोळा करावे लागले. मग असा जर 60-70 किंवा 80-90 ट्रकचा कॉन्वॉय जर दारुगोळा घेऊन जात असेल आणि ते जर शत्रूच्या कानोकानी खबर लागली, त्यांना समजलं आणि जर त्यांनी काही हॅवॉक करायचा ठरवला, तर होणारं नुकसान, मनुष्यहानी प्लस ही वित्तहानी, ही आपल्या भारत देशाला परवडण्यासारखी नसते. त्यामुळे या कारगिलच्या युद्धाला त्याचं जे लोकेशन आहे, आपल्या चौक्यांची जी लोकेशन आहेत, त्याच्यामुळं या कारगिलच्या युद्धाला खूप महत्त्व होतं. आणि बाय हुक और क्रूक कुछ भी हो, चाहे ये चौकियाँ पाकिस्तान के ताबे में नहीं जानी चाहिए. उनके कब्ज़े में जो कुछ भी है वो मिलाने के लिए चलो, दिलो जान पे कुर्बान होने की ये घडी आ चुकी है. असं सांगूनच, असं एकमेकांमध्ये ठरवूनच या युद्धामध्ये सहभाग घेतलेले प्रत्येक जवान लढले. राजस्थान साईडचे कित्येक यादव लोक, म्हणजे मी ती यादी वाचली आहे, त्यामध्ये मला 70 ते 75 जवळपास यादव लोक दिसले, ज्यांनी आपला जीव गमावला या कारगिलच्या युद्धात. असे अनेक गेलेत. तो आकडा जवळपास 500 ते 700 असा आहे आपली कॅज्युअल्टी झालेला. यामध्ये अतिशय पराक्रम गाजवलेले कॅप्टन विक्रम बात्रा हे खरोखर आपल्या कारगिलच्या युद्धाचे हिरो गणले गेले. एखाद्या कॅप्टनवर जेव्हा अशी काही जबाबदारी येते युद्धाच्या वेळेस, समोर शत्रू दिसत असतो आणि जेव्हा एखादा ज्युनियर सैनिक, साहब मैं आगे जाता हूँ, आप मुझे कव्हर फायरिंग दे दो, असं म्हटल्यानंतर त्या कॅप्टनला त्याचा अधिकार पाहिला तर हे, हाँ ठीक है चल और एक 2-4 साथी लेके जा, मैं कव्हर फायरिंग करता हूँ, म्हणून तो मागं राहिला असता, मागं राहू शकतो. परंतु विक्रम बात्रा यांनी त्या सैनिकाला मागं धाडलं. ते बोलले की मैं आगे जाऊंगा, आप कवरिंग फायर करो. आणि मग शत्रूचा बिमोड करता करता, शत्रूला मारता मारता तिकडून सुद्धा गोळीबार झाला आणि कॅप्टन बात्रा यांना त्या युद्धात जीव गमवावा लागला. योगेंद्र सिंग यादव यांची कहाणी तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी टी व्हीवर पाहिली आहेत. कारगिल युद्धामध्ये 22 वर्षाचे योगेंद्र सिंग यादव, 22 म्हणजे काय वय आहे विचार करा. या वयात त्यांनी 16 गोळ्या त्यांच्या अंगात, अक्षरशः त्यांची छलनी केली शत्रूने. तरीसुद्धा त्यांनी त्या अवस्थेत एक ग्रेनेड फेकून एक बंकर उद्ध्वस्त केला आणि त्यांना मेला आहे असं गृहीत धरून परत चाललेल्या 2 पाकिस्तानी सैनिकांना त्यांची मुंडकी ग्रेनेड टाकून उडवली. आणि त्यानंतर अर्धवट शुद्धी कसा तरी डोंगर उतारावर रांगत रांगत जखमी अवस्थेत, रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या कॅम्पपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांना हे सुचतही नव्हतं की आपण पाकिस्तानच्या साईडला उतरतोय का भारताच्याच आपण आपल्या लोकांना भेटायला चाललो आहे. मित्रांनो, 16 गोळ्या लागलेल्या व्यक्तीची तुम्ही कल्पना करा. इथे एक गोळी जर जवळनं गेली ना, तर तुम्ही आम्ही कॉमन सिव्हिलियन जे असतात ना, ते धक्क्याने मरतील. जास्तीत जास्त अपघातामध्ये आपण ऐकलं असेल की डेथ ड्यू टू शॉक असा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येतो. म्हणजेच कोणतीही जखम न होता कारच्या अपघातामध्ये शॉकमुळं गेलेले ड्रायव्हरच्या शेजारी बसलेली अनेक उदाहरणं आहेत. व्हॉट इज मीन्ड बाय दॅट शॉक? एक प्रकारची मनामध्ये भीती उत्पन्न होते, माणूस दचकल्यासारखा करतो आणि त्याचे श्वास बंद पडतात. मग 16 गोळ्या खाऊन कसा बसा आपल्या लोकांपर्यंत रांगत रांगत, खुरडत अंगात ताकद नाही आहे, सगळीकडे जखमा झाल्यात, रक्त वाहत आहे, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढलेत, गँग्रीन होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. अशा अवस्थेत तो आपल्या खालच्या बेस कॅम्पला पोहोचतो, आपल्या लोकांमध्ये पोहोचतो आणि तिथलं वर्णन थोडंसं केल्यानंतर तो बेशुद्ध पडतो.
22 वर्षाचं कोवळं वय असताना योगेंद्र सिंग यादव यांच्यावर ही वेळ आली आणि त्यांनी अतिशय झुंज खूप छान प्रतिकार केला आणि त्यांनीसुद्धा या कारगिलच्या विजयात मोठा सहभाग नोंदवला. म्हणून ह्या कॅप्टन विक्रम बात्रा, योगेंद्र सिंग, अजून मला माहीत नसलेली नावं, पण अनंत शहीद झालेल्या सर्व यादव कंपनी, इतर अनेक शेकडो जवान, या सगळ्यांच्या परिवारांना लावून मुजरा करण्याचा हा दिवस विजय दिवस. ये कोई जश्न नहीं मनाना है, शहीदों का सम्मान रखने के लिए उनकी याद में हमें इकट्ठा होना है और ये 26 जुलाई का दिन विजय दिवस मनाते रहना है. वंस अ सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर, ये जो कहावत है ना, ये बिल्कुल सही है हर जवान के बारे में. क्योंकि वो जिस डिसिप्लिन में रहते हैं, जिस डिसिप्लिन में वो सर्विस करते हैं, अपना योगदान देते हैं, चाहे वो 17 साल का हो, 22 साल का योगदान हो या 35 ईयर्स का योगदान हो, बड़ी ही डिसिप्लिन के साथ वो रहते हैं, बड़े ही करेज के साथ, बड़े ही कन्विक्शन के साथ. एक अजीब तरह का डेडिकेशन होता है, अजीब तरह की डिसिप्लिन उनके रग रग में होती है, खून की हर बूंद उनकी उस डिसिप्लिन से ही बहती है. एक डिटर्मिनेशन लेकर एक जवान आर्मी में भर्ती होता है और ये डिटर्मिनेशन उसको उसकी जान भी क्यों न कुर्बान करनी पड़े इस मिट्टी के लिए, ऐसे जज्बे के साथ उसे वो सीमा पे भी अगर तैनात हो गया तो भी बुलंद इरादों के साथ वहाँ खड़ा रहता है. चलो, इस 26 जुलाई के अवसर पे एक बड़ी ही अच्छी अंग्रेजी कविता है, वो मैं आपको सुनाऊंगा. इफ़ आई डाई इन ए वॉर, bow me up and send me at my home. Put my medals on my chest. Tell my mom I did the best. Tell my mom I did the best. Tell my dad not to bow. He won't get tension from me now. Tell my brother to study perfectly. Keys of my bike will be his permanently. Keys of my bike will be his permanently. Tell my sister not to be upset. Her brother will not rise after this sunset. And tell my love not to cry, because I am a soldier. I am a soldier, born to die, born to die. मित्रांनो, शेवटचं वाक्य बघा, तुमच्या हृदयाला पिळवटून टाकणारं वाक्य आहे. अँड टेल माय लव्ह नॉट टू क्राय, बिकॉज आय एम अ सोल्जर, बॉर्न टू डाय, बॉर्न टू डाय. वन्स अ सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर. या कारगिल युद्धामध्ये ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या जवानांचे प्राण गमावले गेले, ज्या लोकांनी आपला जीव गमावला, म्हणजेच एखाद्या कुटुंबाचा दिवा विझलेला आहे, कुणाचा तरी पोटचा मुलगा गेला आहे, कुणाचा पती गेलेला आहे, या सगळ्या परिवारांच्या सोबत तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारे या परिवारासाठी तुम्हा आम्हास जेव्हा योगदान देण्याची वेळ येते तेव्हा आपण कधीही मागे पुढे पाहिलं नाही पाहिजे, कारण ते आपल्यासाठी गेलेत. जाकर भी जो जीवित है उन्हें ही तो हम जवान कहते हैं, उन्हें ही तो हम जवान कहते हैं. जरूर शहीद झालेत ते, पण ते तुमच्या आमच्यासाठी या मातीचा रंग लाल करून ते या जगातून निघून गेलेत. एका शवपेटीमध्ये तिरंग्यात गुंडाळून ते घरी आलेत. घरनं जेव्हा रजेवरनं परत जातो जवान, आपल्या ड्युटी जॉईन करायला जातो, तेव्हा तो जोरात आपल्या आईला ओरडून सांगतो, माँ फिकर न करना, मैं वापस आऊंगा. संदेशे आए है या गाण्यामध्ये जे आहे ना, मैं वापस आऊंगा,
मित्रांनो, हे जेव्हा तो ओरडून आईला सांगतो की माँ फिकर न करना, मैं वापस आऊंगा, आणि नंतर डोळ्यात आसवं घेऊन तिला मिठीत घेऊन बोलतो, जी में अगर जान है तो बस ऐसे ही चलते फिरते आऊंगा माँ, फिकर न करना, अगर जान चली गई तो भी आऊंगा, फिकर न करना, तिरंगे में लपेट कर आऊंगा, माँ तुम बस इंतजार करना, इंतजार करना. या अशा अवस्थेमध्ये ती लोक रजेवर घरी येतात. जो काही रजा मिळते 30-40 दिवस, 50 दिवस, तेवढे रजेवरचे दिवस त्यांचे कसे भुरकन उडून जातात त्यांचं त्यांनाही कळत नाही. आज या कारगिल युद्धातल्या काही घटना मी ऐकलेल्या आहेत की एका जवानाची बायको डिलिव्हरीसाठी दवाखान्यात गेली आहे आणि तिने एका कन्येला जन्म दिला, पण तिला त्याच इन्स्टन्सला तिच्या घरी फोनवरून कळवलं गेलं की तिचा पती मृत पावलेला, युद्धामध्ये शहीद झालेला आहे. त्या मुलीचं नाव त्या मोठ्या आईनी तिच्या प्रेमाने विजया असं ठेवलंय. आज त्या मुलीचं वय पहा मित्रांनो, 99 साली आपण हे युद्ध जिंकलंय. आज ती मुलगी 26 वर्षाची झाली आहे, ती विजया. म्हणजे अशीही उदाहरणं आहेत. मग कुणाची मुलं 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, ही तर अनंत उदाहरणं आहेत, जितके लोक शहीद झालेत. एकच मला खेद वाटतो की आत्मीयता बोलून दाखवणारे माझ्यासारखेच जगामध्ये लाखो लोक आहेत, करोडो लोक आहेत. शासनसुद्धा या शहीदांसाठी खूप काही करण्याची मानसिकता दाखवून बऱ्याच गोष्टी डिक्लेअर करत असतं, परंतु त्या गोष्टी त्यांच्या हातापर्यंत पोहोचत नाहीत. यामध्ये जरा शासनाने लक्ष घालावं, अशीच मी या व्हिडिओद्वारे सुद्धा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना, मंत्रीगणांना, ज्यांच्याकडे हे काम आहे त्या सर्व लोकांना हात जोडून विनंती करतो. कमीत कमी शहीदांच्या बायकांचा तरी थट्टेचा विषय करू नका, त्यांना खेटे घालायला लावू नका. त्यांना जे काही तुम्ही कमिटमेंट केली आहे, युद्धात शहीद झाल्यास त्यांना अमुक रक्कम मिळेल, अमुक ठिकाणी जमिनीचा प्लॉट मिळेल, अमुक ठिकाणी पेट्रोल पंप मिळेल, गॅसचा पंप मिळेल, जे काही तुम्ही कमिटमेंट केल्या असतील, नियमाद्वारे तुम्ही GR काढलेले असतील, त्याप्रमाणे त्या प्रत्येक शहीदाच्या पत्नीला जगण्याचं साधन म्हणून हे काय गोष्टी तिला कशा मिळत आहेत, लवकरात लवकर कशा मिळतील, याच्याकडे जर अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं, प्रशासनातल्या लोकांनी लक्ष दिलं, राजकारण्यांनी लक्ष दिलं, तर मी त्यांचं उपकार मी कधी विसरणार नाही. इतकं मी निक्षून सांगतो, ही जनता तुमचे उपकार कधी विसरणार नाही. जेव्हा एखाद्या शहीदाच्या बायकोच्या डोळ्यात घळाघळा वाहणारे आपण अश्रू पाहतो, हा तिचा पती गेल्यानंतर दुःखातले अश्रू वेगळे, त्याच्यानंतरचे जगताना तिला जे रडावं लागतं ना, ते रडणं अगदी असह्य असं वाटतं, पाहवत नाही. त्यामुळे एकतर त्यांची कामं जास्त खेपा त्यांना घालायला लावू नका. ज्या काही संघटना असतील आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या, त्या संघटनांनी अशा शहीदांची यादी केली पाहिजे आणि त्या घरापर्यंत जाऊन, भले तुम्ही जे पेन्शन घ्यायला जिवंत आहात त्या सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करा आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्याकडनं योग्य ते फॉर्म भरून घेऊन त्या ऑफिसला ते रवाना करा. आता तुम्ही म्हणाल हे सल्ले देणं फार जमतं, ॲक्च्युअल काम करताना ग्राउंड लेवलला काय काय अडचणी असतात, तुम्हाला काय माहिती वगैरे, असं म्हणणारी पण काही संघाची माणसं माझ्या विरुद्ध पण चिडलेली असतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. त्यांना मी विनंतीपूर्वक हात जोडून सांगतो की ही आपलं काम आहे, ही आपली ड्युटी आहे, ही आपली जबाबदारी आहे. त्या शहीदाच्या नंतर त्यांच्या परिवाराला रडावं नाही लागलं पाहिजे. त्याच्या दुःखात त्यांनी रडलं की त्यांचे अश्रू सगळे आटतात. पण त्यानंतरसुद्धा तुमच्यामुळं जर ते रडत असतील तर मग आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच ही नम्र विनंती, जाता जाता या 26 जुलैच्या अनुषंगानेच जो व्हिडिओ बनवतो, याच व्हिडिओद्वारे सर्व शासनापर्यंत मी हा आवाज पोहोचावा, ही सुद्धा नम्र विनंती करतो. चला मित्रांनो, विजय दिवस या कारगिल डेच्या निमित्ताने आपण सगळ्या शहीदांना मनपूर्वक नमन करू. कारगिल की उन चोटियों के ऊपर जिन माँ के लालों ने अपने वतन की मिट्टी को अपने लहू के रंग से नहाकर ये विजयश्री हमें दे दी है, उस एक एक शहीद को शत शत नमन करते हुए, उनकी यादों को तहे दिल से नमन करते हुए और आश्वस्त करते हुए कि आपकी कुर्बानी कभी ऐसी मुफ्त में नहीं गई है, बस आपके परिवार के साथ रहने की, अक्सर
भारत का हर नागरिक कोशिश करता रहेगा। इसी आश्वासन के साथ इस वीडियो से चलता हूं दोस्तों। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान।